दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. बांबोडे येथे शुक्रवारी श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन. प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील यांची माहिती. श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या बांबोडे शाखा क्रमांक 3चा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर अभय पाटील यांनी दिली. या शाखेचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तसेवा पतपेढी मुंबईचे संस्थापक आनंदराव माईंगडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे संस्थापक संजय श्रीपती पाटील, चेअरमन सौ कविता अजय पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम बाजीराव पाटील, संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम आळतेकर, सचिव अभय पाटील, संचालक प्राध्यापक MR मणगुतकर, प्राध्यापक डॉक्टर VY मगदुम, विजय दिंडे, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरेणकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, शावडी पंचायत समिती सदस्य माधुरी पाटील, बांबोडे गावचे लोकनियुक्त सरपंच सागर कांबळे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य रणवीर सिंह गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, तहसीलदार शारदा दळवी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील यांनी सांगितले की 4 वर्षापूर्वी मुंबई येथील सांडपाडा येथे संस्थेची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच संस्थेने 10 कोटी 25 लाख रुपयांचा नफा मिळवला असून कोल्हापूर व मुंबई शाखांमध्ये मिळून सुमारे 700 सभासद आहेत. पुढील वर्षात आणखी 5 शाखा सुरू करण्याचा मानस असून भविष्यात 25 शाखांचे जाळे उभारण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.